Hello dear student, welcome in today's class. Today we are going to learn about that is our skeletal system and the skin part 2. Okay, in our last video we learned about our skeletal system, what is meant by skeletal system, what are the different function and how it is made up of. Okay, now today we will see our skeletal system is divided into two parts. The first is axial skeletal system and the second is appendicular skeletal system. ओके, तर जे ॲक्झियल स्केलेटल सिस्टीम आपण या ठिकाणी बघणार आहोत ना, त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते पार्ट बघायला मिळतात? स्कल, रिब केज अँड या ठिकाणाहून बॅकबोन्स आपला गेलेला आहे द स्पाइन. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पायनल vertebrate column. So these three parts we seen in a axial skeletal system. तर मग आज आपण ॲक्झियल स्केलेटल सिस्टीम मध्ये कोणकोणते बोन्स बघायला मिळतात, त्यांचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे ते आपण या ठिकाणी आता बघू. सर्वात पहिले आपण बघू स्कल. हे जे स्कल आपल्याला बघायला मिळतं आपल्या बॉडीमध्ये त्याच्याविषयी आपण आता बघू. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी स्कल. This is our skull. Okay, so this skull which is made from flat bones and strong bones. खूप स्ट्रॉंग असतात हे बोन्स स्कल मधले आणि फ्लॅट असतात. ओके, तर हे टोटल स्कल जर आपण बघितलं तर या टोटल स्कल मध्ये आपल्याला 22 बोन्स बघायला मिळतात. देयर आर 22 बोन्स वी सीन इन द स्कल. त्यापैकी जे 8 बोन्स आहेत ते आपल्या हेडमध्ये आहेत. 8 बोन्स एकमेकाला काय आहेत? जॉईन झालेले आहेत. ओके, आणि रिमेनिंग 14 बोन्स जे आहेत हे आपल्या फेसमध्ये आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी हा आपला स्कल आहे आणि या स्कलमध्ये आपल्याला 22 बोन्स बघायला मिळतात. त्यातले ह्या जो हेड आहे याच्यामध्ये आपल्याला 8 बोन्स जॉईन टुगेदर झालेले बघायला मिळतात. त्यातले त्यानंतर 14 बोन जे आहेत या फेसमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता या स्कलमध्ये जे बोन्स आहेत ते सर्व इमूव्हेबल जॉईंटचे आहेत. फक्त एक सोडला तर लोअर जावा, हा जो लोअर जावा आहे की नाही, हा लोअर जावा सोडला तर बाकी सर्व इमूव्हेबल आहे. फक्त लोअर जावाच मूव्ह होतो. हा जॉईंट मूव्हेबल आहे. जॉईंट म्हणजे काय हे आपण नंतर बघू. फक्त तुम्ही इथे हेच लक्षात ठेवायचं, लोअर जावा मूव्हेबल आहे. लक्षात. त्याच्यानंतरचा पार्ट तुम्ही तुमच्या चेस्टवरती तुमचे फिंगर मूव्ह करा. काय फील होतं तुम्हाला? तुम्हाला इथे रिब्स आढळतात आणि केज लाईक स्ट्रक्चर. लुक ॲट हिअर. इथे तुम्हाला अशा प्रकारचं केज लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळतं विच इज मेड फ्रॉम रिब्स ऑफ द बोन्स. सो सच अ टाइप लाईक स्ट्रक्चर वी सीन इन अवर चेस्ट दॅट इज कॉल्ड ॲज रिब केज. ओके, याला आपण रिब केज असे म्हणतो. ठीक आहे, आता या रिब केजचं काय फंक्शन? इथे स्कलचं फंक्शन काय असेल रे? टू प्रोटेक्ट अ डिलिकेट पार्ट ब्रेन. ओके, टू प्रोटेक्ट द ब्रेन. इथे काय आहे? इथे हार्टला प्रोटेक्ट करायचं काम आहे आणि लंग्स आहे. अलग लक्षात. द फ्लॅट बोन्स वी सीन इन फ्रंट ऑफ द चेस्ट दॅट इज कॉल्ड ॲज स्टर्नम. आता या स्टर्नमला आपल्याला बोन्स कनेक्ट झालेले बघायला मिळतात. 12 पेयर्स ऑफ द फ्लॅट बोन्स इट इज कॉल्ड ॲज रिब केज. हिअर वी सीन दॅट द फ्लॅट बोन्स आर अटॅच्ड टू द स्टर्नम अँड दीज आर द 12 पेयर्स. सो 12 पेयर्स मीन्स 24 bones we seen in the rib cage and the sternum is another bones. So altogether 25 bones we seen in the rib cage. Okay, त्याच्यानंतरचा पार्ट कोणता आहे? Put your hand and move in your back. Start from neck to the pelvic girdle. Okay, what do you feel? You feel chain like structure. Look at here. Such a type of structure we seen in our back. Okay, so that chain like structure we seen in a back or the backbones, it is called as vertebral column. Vertebral column. तर बघा या पिक्चर मध्ये, it start from neck
to our pelvic girdle. So the bones that we seen in a spinal cord or the bones that we seen in a vertebrate column, they have padlock structure, padlock shaped bones. Okay, because of that they are locked each other. Okay, and in that we seen that there is a 33 bones in our spinal vertebrate column. Okay, so the bones that we seen, 33 bones we seen in our vertebrate column, the each bone it is called as vertebra. त्यातल्या एका बोनला आपण वर्टिब्रा म्हणतो. आणि मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितले these vertebra they are not similar to each other, they are different from each other. That is why the bones that we seen in a vertebrate column they are irregular bones. ओके, तर या ठिकाणी आपल्याला 33 बोन याच्यामध्ये बघायला मिळतात आणि ते एकमेकांमध्ये लॉक असतात. लॉक्स असल्यामुळे आपल्याला त्याच्यामुळे फ्लेक्सिबिलिटी आपल्या बॅकमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि ते स्ट्रेंथ त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस वर्टिब्रल कॉलम? Do you know that from the brain there is a cord goes from the vertebrate column that is called spinal cord, and the spinal cord protected by the vertebrate column which is originated from the bones. So that is the most important function of spinal cord. So that is about the axial skeletal system. याच्यामध्ये आपण बघितलं की स्कल त्याच्यामध्ये असणारे बोन्स त्याचं फंक्शन, त्याच्यानंतर आपण बघितलं रिब केज त्याच्यामध्ये असणारे बोन्स त्यांचे टाइप्स त्यांची नंबर आणि फंक्शन, आणि स्पाइन बॅकबोन्स किंवा वर्टिब्रेट कॉलम त्याला म्हणतात ते आपण या ठिकाणी बघितलं. याच्यानंतर आपण बघणार आहोत appendicular skeleton. So do you know that human body have a 2 arms and 2 legs and they have a different bones and attach each other with the help of cartilage or ligaments. So such a type of system which is we call appendicular skeletal system. Okay, ज्याच्यामध्ये आपल्याला आर्म्स आणि लेगचे बोन्स बघायला मिळतात. ओके, तर do you know that we have different bones? Okay, and these are the different bones in our body. Some are the very big, some are the small, some are the irregular, flat, etc. These all are the bones. They are attach each other, they are connect each other. So when or more bones connect each other, at that time they are joined each other, that is called as joint. Okay, so what is mean by joint? आपण बघतो आपल्या बॉडीमध्ये एवढे सारे बोन्स आहेत, मग ते एकमेकाशी जोडले कसे गेले असतील तर ते लिगामेंट्स आणि कार्टिलेजनी जोडले गेलेले आहेत. तर त्याच्या मदतीने लिगामेंटच्या मदतीने बोन जोडले जातात आणि मसल्स सुद्धा बोन्सला जोडले जातात. तर अशा प्रकारे ते जे एकमेकाला कनेक्ट होतात त्याला आपण जॉईंट असे म्हणतो. तर तुम्हाला माहित आहे का आपल्या बॉडीमधला सर्वात छोटा बोन्स कुठे आहे आणि कोणता आहे? सर्वात मोठा बोन्स कुठे आहे आणि कोणता आहे? त्याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. सांगा लवकर. देर आर 3 बोन्स आर प्रेझेंट इन आवर इयर अँड इन दॅट द स्ट्रीप बोन इट इज द स्मॉलेस्ट बोन इन आवर बॉडी. इट इज ॲज स्मॉल ॲज लाईक अ राईस. ओके, तांदूळाच्या साईजपेक्षा आपल्याला तो स्मॉल किंवा त्या साईजचा आपल्याला बघायला मिळतो. कुठे? इयरमध्ये. आणि सर्वात मोठा बोन्स कुठे? विच इज द लॉंगेस्ट बोन इन आवर femur. It is the longest and strongest bone in our body. Okay, so these are the 2 things you must keep it in your mind. Okay, या गोष्टी आपण आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे जनरल नॉलेज साठी. ठीक आहे. नाउ वी विल सी द नेक्स्ट पॉइंट, that is the joints. So what is mean by joint? What are the different types of joint and where they are present? 2 or more bones connect each other, that is called as joint, and the joints that we seen in our body they have different types. Mainly there are 2 types: movable joint, immovable joints. Movable joints कशाला म्हणायचं? The joints which can move. And immovable joints कशाला म्हणायचं? The joints we can't move. मग movable joints कुठे पाहायला मिळतात आपल्याला? लोअर जावा सांगितलं मी तुम्हाला, that is the movable joints.
आपल्या हँडमध्ये मुव्हेबल जॉईंट्स आपल्याला बघायला मिळतो, आलं लक्षात. परंतु या स्कलमध्ये जे जॉईंट्स आहेत ते मूव्ह होतात का? नाही. सच टाइप ऑफ जॉईंट्स दे आर कॉल्ड ॲज इमूव्हेबल जॉईंट. हा स्टर्नम आहे, इथे जॉईंट झालेला आहे, हा मूव्ह होतो का? नाही. दॅट इज ऑल्सो इमूव्हेबल जॉईंट्स. तर मुव्हेबल जॉईंटचे परत आपल्याला टाइप्स पडताना बघतात, 3 टाइप्स. विच आर द 3 टाइप्स ऑफ मुव्हेबल जॉईंट? द फर्स्ट इज hinge joint, second is ball and socket joint, and the third is gliding joint. तर बघा या पिक्चरमध्ये तुम्हाला क्लिअर लक्षात येत असेल हिंग जॉईंट कशाला म्हणायचा, बॉल अँड सॉकेट जॉईंट कशाला म्हणायचा आणि ग्लिडिंग जॉईंट कशाला म्हणायचा. तर बघा बाळांनो, आपण बघतोय की आपलं जे हिंग जॉईंट कशाला म्हणायचं, हे आपले जे एल्बो आहे आणि नी असते, एल्बो आणि नी मध्ये 2 बोन या ठिकाणी कनेक्ट झालेले आहेत आणि हे जे 2 बोन कनेक्ट झालेले आहेत यांचं आपल्याला जो मूव्ह होण्याचं डायरेक्शन जी आहे ही वनच डायरेक्शन आपल्याला पाहायला मिळते. ही झालं 90 डिग्री आणि हे झालं 180 डिग्री. याच डायरेक्शनमध्ये हे आपल्याला मूव्ह होताना पाहायला मिळतात, एल्बो आणि नीचे. लाईक डोअरमध्ये आपल्याला एंजिस पाहायला मिळते, ते सुद्धा डोअर असा याच 1 डायरेक्शनलाच मूव्ह होताना आपल्याला बघायला मिळतो. त्याला म्हणायचं हिंग जॉईंट. द जॉईंट विच मूव्ह इन अ 1 डायरेक्शन अँड इन अ 180 डिग्री अँगल, such a type of joint we call that hinge joint, that is present in a knee and elbow, knee and elbow. त्याच्यानंतरचा दुसरा जॉईंट आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट. बॉल अँड सॉकेट, हे सॉकेट आहे आणि याच्यात बॉल जाऊन बसतो, याला बॉल अँड सॉकेट जॉईंट असे म्हणतात. आणि हा बॉल अँड सॉकेट जॉईंट जो आहे हा 360 डिग्रीच्या अँगलमध्ये मूव्ह होताना आपल्याला बघायला मिळतो. जसं बघा, ही शोल्डर आहे आणि ही हिप आहे. शोल्डर आणि हिपमध्ये सॉकेट असतं असं आणि त्याच्यात बॉल जाऊन बसलेला असतो आणि हा बघा अशा प्रकारे 360 डिग्रीच्या अँगलमध्ये मूव्ह होताना आपल्याला बघायला मिळतो. याला म्हणतात बॉल अँड सॉकेट जॉईंट विच इज प्रेझेंट इन अ शोल्डर अँड हिप. त्याच्यानंतरचा थर्ड टाईप आहे ग्लिडिंग जॉईंट. तर ग्लिडिंग जॉईंट कशाला म्हणायचं, तर आपण आपल्या फिंगर्समध्ये आणि टोजमध्ये स्मॉल स्मॉल बोन बघायला मिळतो, सीन इन अ रिस्ट अँड अँकल. ओके, अँड दे आर स्लीप ओव्हर इच अदर, दे आर स्लीप ओव्हर इच अदर, दे स्लाइड घसरतात, ते एकमेकावरती घसरतात फक्त. जसं आपण बघतो आता, हा माझा आहे रिस्ट आहे आणि असं केलं की पुढे गेला परत मागे आला आहे की नाही, अशा प्रकारे फक्त स्लिप होतात ते. बघा अशा प्रकारचे जे जॉईंट आहे त्याला आपण ग्लिडिंग जॉईंट असे म्हणतो. आलं लक्षात. तर आज आपण या ठिकाणी काय बघितलं, ॲक्झियल स्केलेटन बघितलं, अपेंडिक्युलर स्केलेटन बघितलं आणि जॉईंट्स आणि टाईप्स ऑफ जॉईंट्स आपण बघितलं. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आजचा व्हिडिओ. सर्वांनी वारंवार बघा आणि अभ्यास करा. रिमेनिंग टॉपिक जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.